24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। तटकरेंच्या अंगरक्षकाकडून तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना, विविध संघटनांकडून घटनेचा निषेध। जालना शहरात राष्ट्रवादी संपर्क कार्यालय व राष्ट्रवादीचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयावर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या होत्या। या प्रसंगी या मान्यवरांचे स्वागत मोठ्या थाटात करण्यात आले। यावेळी शांतीदूत तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती जालना राष्ट्रवादीच्या वतीने मान्यवरांना देण्यात आली। या प्रसंगी ही मूर्ती सुनील तटकरे यांच्या एका अंगरक्षकाकडे दिली असता या अंगरक्षकाने कार्यक्रम स्थळावरून ते त्यांच्या गाडीपर्यंत तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती चक्क हातात उलटी पकडून गळ्याला धरून आणली व चक्क गाडीच्या मागच्या डिक्कीमध्ये टाकण्याचा व्हिडिओ काही प्रसार माध्यमांच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कॅमेऱ्यात शूट केला आहे। या प्रसंगी त्याचवेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना संबंधित घटनेची माहिती दिली। यावेळी तटकरे म्हणाले की मी कुठली कारवाई करणार, साधा जाब सुद्धा तटकरेंनी संबंधित अंगरक्षकाला विचारला नसल्यामुळे जालन्यातील व परिसरातील तथागत गौतम बुद्ध यांच्या अनुयायांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळत असून या घटनेचा तीव्र शब्दात काही कार्यकर्त्यांनी निषेध सुद्धा केला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। जय भीम, नमो बुद्धाय। मी दिनकर घेवंदे। आज सुनीलजी तटकरे जे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि यांचा जालना जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी भवनला एक संवाद दौऱ्यावर ते आले असताना त्यांना आमच्या बौद्ध समाजातील एका त्यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या एका कार्यकर्त्याने त्यांना तथागत गौतम बुद्ध मूर्तीची भेट म्हणून प्रदान केली असता त्या ठिकाणी अक्षरशः त्या मूर्तीची त्यांनी अवहेलना केली। आता तटकरे साहेबांचे ते बॉडीगार्ड असतील, कोणी असतील, ड्रायव्हर असतील, परंतु ती अवहेलना म्हणजे योग्य नव्हे। इतर धर्माच्याही दररोज काही ना काही आपल्या कानावर पडत आहे। त्या आमदारांना झालंय काय किंवा ह्या वरच्या नेत्यांना झालंय काय की कधी धर्माच्या बाबतीत बोलतील, कधी वेळा वागड्या विषयात भरतील, म्हणजे महाराष्ट्रात चालू काय आहे? बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांनी जो सलोखा जपलेला आहे पहिल्यापासून, या देशामध्ये कुणाला कधीही काहीही तुम्ही बोलू शकत नाही, ना भाषावाद, ना प्रांतवाद, खाण्याचा काय, ना राहणीमान, या बाबतीत तुम्हाला काही बोलता येणार नाही असं संविधानानं तुम्हाला बाईट करून घेतलेलं आहे। तरी सुद्धा आज एका या बड्या कार्यकर्त्याची जी बॉडीगार्ड आहे त्याने, मी आता एक व्हिडिओ बघितला की त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ती बुद्धाची मूर्ती अशी गुंडाळली आणि अशी जबरदस्ती कुठेतरी टाकून दिली मागच्या डिक्कीमध्ये। तर असा होता कामा नये। याद राखा, पुढे जर असं कधी घडले तर बौद्ध समाज तुम्हाला सोडता कामा नये। जय भीम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.